नमस्कार, माय महानगर लाईव्हमध्ये तुमचं स्वागत आहे। मी प्रणव कांबळे। मी सध्या उभा आहे शिवाजी पार्क मैदान येथे आणि आज सायंकाळी शिवसेना उभाटा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राला संदेश देणार आहेत। दसरा शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा जे याच्या आधी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे घेत होते आणि जमलेल्या तमाम शिवसैनिकांना ते संबोधन करत होते, एक संदेश देत होते। त्याचीच परंपरागत आज उद्धव ठाकरे हे आपल्या शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातील जनतेला काही संबोधन करणार आहेत। त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक जमायला शिवाजी पार्क येथे शिवसैनिक जमत आहेत। मुंबई असेल, महाराष्ट्र असेल, या ठिकाणाहून शिवसैनिक शिवाजी पार्क मैदानात दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर आता मी सध्या उभा आहे शिवाजी पार्क मैदान येथे आणि शिवाजी पार्क मैदानात खुर्च्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांसाठी बसण्याची व्यवस्था देखील चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे। पोलीस देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर शिवाजी पार्क मैदान हा अर्धा खुर्च्यांनी भरलेला आहे। गेली 4 दिवसांपासून पाऊस होता, त्यामुळे थोडा शिवाजी पार्क येथे चिखल साठलेला आहे। मात्र त्यावर देखील उपाय करण्यासाठी सर्व यंत्रणा तसेच शिवसैनिक हे त्यावर सकाळपासून आज उपाय करत आहेत। पाणी बाहेर काढणे असेल किंवा शिवसैनिकांना कोणता त्रास होऊ नये, जमलेल्या सर्व जनतेला कोणता त्रास होऊ नये यासाठी देखील उपाययोजना केल्या जात आहेत। तसेच विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा असा इथे बॅनर लावण्यात आलेला आहे। आणि मला वाटते BMCच्या आगामी काळात BMCच्या इलेक्शन आहेत आणि त्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे काय संबोधन करणार महाराष्ट्राला असेल किंवा मुंबईकरांना खास करून असेल, तर याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आणि आणखीन एक विशेष मुद्दा म्हणजे ठाकरे बंधू जे मराठीच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून एकत्र आले होते आणि आज राज ठाकरे हे या शिवाजी पार्कच्या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर येणार काय याकडे देखील संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका।